बोलतायत ते. सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. एक लक्षात घ्या, मी फार काळजीपूर्वक सांगतो. सार्वजनिक बांधकाम खात्यानं हे काम केलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं नेहमीप्रमाणे. त्यात किती कमिशन मिळालं ह्या लोकांना त्याचा हिशोब यावा लागेल. ठेकेदार, शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. ते कारणं काही सांगतील, पण आज महाराष्ट्र दुःखी आहे. महाराष्ट्राच्या छातीमध्ये आरपार जी वेदना झालेली आहे त्याची भरपाई कधीच कोणी करू शकणार नाही. महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे ज्या पद्धतीनं झालेले आम्ही पाहिले, महाराष्ट्रावरती ही अशी वेळ येईल हे पाहण्याची हे आम्हाला कधी वाटलं नव्हतं. पण सरकार अजूनही हसतं आहे. सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना मला दिसत नाही. सरकार म्हणतंय समुद्रावर काय होता, जोरात वारा होता. हे कोणाला मूर्ख बनवत आहेत? समुद्रावर वारा असणारच, किल्ल्यावर वारा असणारच. 1933 साली गिरगाव चौपाटीमध्ये समुद्रच आहे ना, लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला. तो अजूनही तसाच आहे. तिथेही तोच वारा त्याच वेगानं वाहतोय, तीच हवा. लोकमान्य टिळकांचा पुतळा 1933 साली शिल्पकार फडके आणि रघुनाथ फडके यांनी बनवला आणि तो बसवला. 1933 तेव्हापासून आजपर्यंत तो पुतळा खंबीरपणे उभा आहे. समुद्रच आहे ना, समुद्रावरच बसवलेला आहे तो चौपाटीवर. 1956 साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावरती एक पुतळा बसवला. वो भी ऊपर, तो सुद्धा वर आहे ना, हवा है ना वर, किले के ऊपर वो बनाया है. पंडित नेहरू ने छत्रपति शिवाजी महाराज का पुतला अनावरण किया. वो भी आज वही स्थिति में है जिस स्थिति में उसको बनाया था और लगाया था. लेकिन 8 महीने में सिंधुदुर्ग किले पर प्रतापगढ़ भी शिवाजी महाराज ने बनाया. सिंधुदुर्ग किला भी शिवाजी महाराज ने बनाया. लेकिन ये जो बेईमान गद्दारों की सरकार है, उसने जो शिवाजी महाराज जी का जो पुतला बनाया वो टूट गया है. अच्छे मन से नहीं बनाया, राजनीतिक मन से बनाया. मैं तो सबसे पहले मुख्यमंत्री का इस्तीफा मांगता हूँ कि आपने महाराष्ट्र की भावनाओं के साथ खिलवाड़ किया है. मैं जो PWD मिनिस्टर है, जिसके अंदर ये सब जिम्मा है, उसका रविंद्र चव्हाण को बर्खास्त करना चाहिए. क्योंकि ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा ह्या लोकांनी सोडलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातसुद्धा ह्यांनी लाखो कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला सार्वजनिक बांधकाम खात्यानं आणि या सरकारनं. आपापल्या लोकांना टेंडर, आपापल्या लोकांना कामं दिली. अरे शिवाजी महाराजांना तरी सोडा. ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करतात. ह्याच्यावरती महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. महाविकास आघाडी या विषयाचा अत्यंत गांभीर्याने विचार करते की काय पावलं उचलायची आणि पुढे कसं जायचं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रात जे चाललं आहे, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारापर्यंत, ती प्रत्येक गोष्ट आम्ही सांगणार आहोत. तो हिंदी में आप बोलिए. जानना चाहेंगे, मुख्यमंत्री का भी बयान आया कि हवा ज्यादा थी. इस मामले में कंप्लेंट, हवा उनके दिमाग में गई है. हवा ज़्यादा नहीं है, हवा उनके दिमाग में है. यहाँ सर में हवा घुस गई है, इसलिए वो ज़मीन से ऊपर उड़ रहे हैं. जो छत्रपति शिवाजी महाराज, जिसे हम महाराष्ट्र को विश्वगुरु तो अब बन गए, ये तो विश्व पुरुष थे. और नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जो आए थे सिंधुदुर्ग किले पर उनको उद्घाटन करने के लिए, इंडियन नेवी का प्रोग्राम था. बहुत ही जल्दबाजी में किया लोकसभा चुनाव से पहले. देखो हमने किया वो बताना था. श्रेयवाद की लड़ाई थी. बहुत लोगों ने उनको बताया, खास करके कोल्हापुर के
संभाजी राजे छत्रपति जो शिवाजी महाराज के वंशज है, उसने बताया कि आप इतनी जल्दबाजी मत करिए ये स्टैचू के अनावरण के, लेकिन कर दिया। उसमें सामने आया है सभी ठेकेदार मुख्यमंत्री के थे, पुतला बनाने वाला ठेकेदार मुख्यमंत्री का गांव का था, ठाणे वाला। हाँ, अभी पुतला टूट गया। महाराष्ट्र के ऊपर बहुत बड़ा आघात हो गया है। इस प्रकार का चित्र भी हमें कभी देखना पड़ेगा कि इस महाराष्ट्र के राजा छत्रपति शिवाजी महाराज का इतना बड़ा पुतला हमारे सामने टूट जाएगा, बिखर जाएगा, वो भी उनके किले पर। अब ये बोलते हैं कि बहुत ज़ोर से हवा चली। हवा महाराष्ट्र में ज़ोर से चलती है, लेकिन फिर भी बहुत से पुतले समुंदर पे है और किले पे है, बनाए हैं। हवा आपके दिमाग में चली गई है सत्ता की। 1933 में गिरगांव चौपाटिया ने समुद्र में